अमरावती महानगरपालिका शाळांमध्ये सेवा देऊन निवृत्त झालेले शिक्षक, उत्कृष्ट कार्य करणारे शिक्षक तसेच इयत्ता 10वी-12वी मध्ये शाळांचा नावलौकिक करणारे शिक्षक यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम नुकताच अमरावती महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी शिक्षक दिन 5 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो। स्थानिक क्षितिज पॅलेस येथे मनपा शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, सुषमा जानोरे, भूषण पुसतकर, दीप्ती गायकवाड, शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम, पशुशल्य चिकित्सक डॉक्टर सचिन बोंद्रे, उप अभियंता लक्ष्मण पावडे, उद्यान अधीक्षक श्रीकांत गिरी तसेच पुरस्कार निवड समितीचे प्रवीण दिवे, असरार अहमद, मंजू अडवाणी हे उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान आदर्श शाळा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार, डॉक्टर अब्दुल कलाम आझाद आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच इयत्ता 10वी मध्ये ज्या शाळांचा निकाल 80% पेक्षा अधिक लागणार अशा शाळा, ज्या शाळांमधील विषयाचा निकाल 90% पेक्षा अधिक लागला असे उत्कृष्ट अध्यापन करणारे शिक्षक व शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट निकाल लावणाऱ्या शिक्षकांचा या दिवशी कार्यक्रमात मोमेंटो व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। मनपा शाळांमध्ये 30 ते 35 वर्ष सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांचा सुद्धा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन उपस्थित यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेदरम्यान शिक्षणाधिकारी डॉक्टर प्रकाश मेश्राम यांनी भविष्यात मनपा शाळांच्या व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकरिता सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले। अमरावती महानगरपालिका अंतर्गत येणारे शिक्षक उत्कृष्ट कार्य करत असल्याचे सुतोवाच शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे यांनी आपल्या भाषणात केले। कार्यक्रमाचे संचालन चेतना बोंडे व प्रियंका हंबर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन पंकज सपकाळी यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळा निरीक्षक वाहिद खान, संध्या वासनिक, ज्योती बनसोड, मोहम्मद जावेद, योगेश पखाले, लीना अकोलकर, सोमेश वानखडे, सर्व विशेष शिक्षक अमित झरकर यांनी विशेष प्रयत्न केले। कार्यक्रमाला मनपामधील 63 शाळांमधील एकूण 400 शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। ह्याला म्हणतात 360 डिग्री इव्हॅल्युएशन की चारही बाजूनी ही व्यक्ती कशी आहे किंवा ही शाळा कशी आहे ह्याचं गुणांकन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं। मी सांगतो म्हणून, ते सांगते म्हणून, मला वाटतं म्हणून हे करण्यापेक्षा वस्तुस्थितीला धरून जेव्हा आपण गुणांकन करतो आणि त्या पद्धतीने आपण निवड करतो ती निश्चितच चांगली असते असं मला वाटतं। म्हणून ज्यांचा आज आपण निवड केली ते अतिशय कौतुकास पात्र आहे, परंतु याच्यामधनं नाराज होण्यासारखी गोष्ट नाही। काही जणांना पुरस्कार आज मिळाले नाही, परंतु असं म्हणून चालणार नाही की त्याला मिळालं मला नाही मिळालं। उलट आपण असा विचार केला पाहिजे, इंट्रॉस्पेक्शन केलं पाहिजे, आपल्याला का नाही मिळालं, आपण कुठे चुकलो, आपल्यात काय उणीव होती ज्याच्यामुळे मला मिळू शकला नाही आणि ते आपण कसे प्रयत्न केले पाहिजे हा मोठा आपण मनाने हा विचार केला पाहिजे आणि पुढच्या वर्षी आपण त्या स्पर्धेत कसं येऊ हा विचार जो करतो तो खरोखर स्पर्धेमध्ये टिकतो आणि पुढे जाऊन आपण त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पुरस्कार कसा मिळेल, आपण चांगले शिक्षक कसे होऊ या दृष्टीने आपण प्रयत्न करतो। दुसरं अत्यंत महत्त्वाचं एक दिसलं, आपण 3 शिक्षकांना पुरस्कार दिले, त्यातल्या 2 महिला आहेत आणि बऱ्याचशा शाळांमध्ये जेव्हा पुरस्कार घ्यायला आले तेव्हा मॅक्झिमम महिलाच होत्या। बरोबर कौतुकाची बाब आहे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी ज्याला पुरस्कृत केलं आणि महिलांच्या शिक्षणाला आणि मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं त्याच्यामध्ये आज पुरस्कार घेणाऱ्या पण महिलांची संख्या सर्वात जास्त आहे, त्यामुळे त्यांचंही कौतुक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। दुसरं आजचा शिक्षक दिन जो आहे, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो 2 दृष्टीने। एक आहे आपण वर्षभरात काय संकल्प केले होते मागच्या 5 सप्टेंबरला त्याचा उहापोह करणे आणि ते केलेले पूर्तता झाले की नाही ह्याचा आपण आत्मपरीक्षण करणे, त्याचा आज दिवस असतो आणि इथून पुढे जाऊन आपण वर्षभरात काय संकल्प करणार आहोत ह्याचे संकल्प तयार करणे, त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो। नाहीतर आपण येतो, सत्कार करतो, टाळ्या वाजवतो, फोटो काढतो, याच्यापेक्षा महत्त्व आहे की या शिक्षक दिनाला आपण काय समाजाकरता देत आहोत
ते अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे. जेव्हा मी इथे रुजू झालो त्यावेळी बऱ्याच वेळा शिक्षणाधिकारी विश्राम आहे, सर्व टीम आहे, त्यांच्यावरून चर्चा केली. तेव्हा निश्चितच आत्ता पटवे साहेबांनी सांगितलं की महानगरपालिकांच्या शाळा आणि त्यांची स्थिती आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा असेल आणि इतर शिक्षकांचा असेल किंवा विद्यार्थ्यांचा असेल तो काही अंशी या महानगरपालिकेमध्ये बदललेला आहे असं मला वाटतं. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.